मोठी अपडेट. सिया मैत्रिणींच्या बॉयफ्रेंड सोबत लॉजवर. लोहगडावरील केतन अग्रवाल हत्या प्रकरणात मुख्य आरोपी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांच्या विरोधात तपास सुरू असतानाच आता सियावर आणखी काही गंभीर आरोप करण्यात आले. पुणे मनपा शिक्षण मंडळाच्या माजी अध्यक्षा संगीता तिवारी यांनी पत्रकार परिषदेत सियाच्या वर्तनाबाबत अनेक धक्कादायक दावे केले. संगीता तिवारी यांनी आरोप केला की केतन अग्रवालचा खून हा पूर्णपणे पूर्वनियोजित आणि थंड डोक्याने रचलेला कट होता. या प्रकरणात सिया गोयलला कठोरातील कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी त्यांनी केली. तिवारी यांच्या दाव्यानुसार सियानं लग्न होणार नसल्याचं आधीपासूनच आपल्या मैत्रिणींना सांगितलं होतं. तसेच प्रवासासाठी तिकीट बुक करण्याच्या निमित्तानं तिनं एका मैत्रिणीकडे आधार कार्डही मागितल्याचा दावा त्यांनी केला. या संदर्भातील 14 मे रोजीचं कथित चाटही त्यांनी माध्यमांसमोर सादर केल्याचं सांगितलं. याशिवाय संगीता तिवारी यांनी सियावर आणखी गंभीर आरोप करत दावा केला की ती अनेकदा आपल्या मैत्रिणींच्या बॉयफ्रेंड सोबत लॉजवर जात होती. तिच्या अशा वर्तनाचं काही व्हिडिओ आपल्या ताब्यात असल्याचा दावा त्यांनी केला. तसेच केतन अग्रवाल याच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं. दरम्यान सिया गोयल आणि चेतन चौधरी यांची पोलीस कोठडी आज संपते. दोघांनाही न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. गेल्या काही दिवसात पोलिसांनी दोघांकडून लोहगड किल्ल्यावर घटनाक्रमांचं पुनर्निर्माण करून घेतलं असून विविध ठिकाणी तपासही केलाय. आता न्यायालयात पोलीस कोणते नवे पुरावे सादर करतात याकडे सर्वांचं लक्ष आहे.